मी अश्विनी सुभाष दीक्षित. जागतिक रेडिओ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. रेडिओ वर्गाबाहेर उभं राहिलेलं विश्व. या दिवशी रेडिओकडे पाहताना तो मला केवळ एक माध्यम वाटत नाही, तो मला अध्यापनाचा एक सशक्त, जिवंत आणि संवेदनशील विस्तार वाटतो. कारण रेडिओने मला शिकवलं, शिक्षण हे वर्गाच्या चौकटीत अडकलेलं नसतं, ते जिथे अनुभव आहे तिथेच फुलतं. शाळेत अध्यापन करताना नेहमी जाणवत होतं की मुलं खूप काही शिकत आहेत, पण व्यक्त होताना अडखळतात. त्यांच्याकडे विचार असतात, भावना असतात, मात्र शब्दांची भीती त्यांना गप्प ठेवते. याच प्रश्नातून रेडिओ आणि अध्यापन यांची सांगड घातली गेली. रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली. सुरुवातीला माईक हातात घेताना मुलं स्टेजवर थरथरत होते, पण रेडिओच्या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास आला. शब्द विस्कळीत होते, पण हळूहळू रेडिओने त्यांना ऐकण्याची शिस्त आणि बोलण्याचं भान दिलं. माईक समोर उभं राहणं म्हणजेच फक्त बोलणं नाही, तर जबाबदारी घेणं आहे, हे मुलांना रेडिओने उमजवलं. साहित्यिक गप्पा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी साहित्याशी मैत्री केली. म.भा. चव्हाण, हनुमंत चांदगुडे सर यांच्यासारख्या साहित्यिकांशी संवाद साधताना मुलांनी प्रश्न विचारले, त्यांच्या लेखनामागची भूमिका समजून घेतली. पाठ्यपुस्तकातील कवी केवळ धड्यापुरते राहिले नाहीत, ते जिवंत माणसं बनली. मुलांनी घेतलेल्या मुलाखतीमधून त्यांच्या भाषेतील सुसूत्रता आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसू लागला, तो रेडिओच्या माध्यमातून. रेडिओवरील जाऊ पुस्तकांच्या गावा या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सुधा मूर्ती यांच्या आजीच्या पोतडीतील गोष्टी, साने गुरुजींची श्यामची आई या पुस्तकांचं वाचन केलं. पण हे वाचन केवळ ऐकण्यापुरतं नव्हतं. रेडिओ कार्यक्रमासाठी मजकूर तयार करताना शुद्ध लेखन, व्याकरण, वाक्यरचना यावर विशेष काम केलं गेलं. शब्द चुकले तर माईक लगेच पकडतो, ही जाणीव विद्यार्थ्यांना शिस्त लावणारी ठरली, ती म्हणजेच रेडिओमुळे. चुका सुधारताना त्यांना भाषेचा आत्मसन्मान कळू लागला, तो म्हणजेच रेडिओमुळे. किलबिल, दिनविशेष अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना समाज, संस्कृती, भाषा आणि मूल्य शिक्षण यांचा अनुभव मिळाला रेडिओमुळे. रेडिओमुळे शिक्षण ऍक्टिव्हिटी बेस्ड झालं. मुलं ऐकणारी नव्हती, ती तयारी करणारी, निवेदन करणारी, विचार मांडणारी झाली. या सगळ्या प्रवासाचे क्षण आजही कार्यक्रमाच्या फोटोमधून जिवंत आहेत. माईक हातात घेऊन बोलणारी मुलं, पुस्तक वाचताना हरवलेली नजर, साहित्यिकांशी संवाद साधताना उत्साह, हे फोटो म्हणजे रेडिओने शिक्षणात घडवलेल्या बदलाची साक्ष आहेत. या नाविन्यपूर्ण रेडिओ अध्यापन उपक्रमाची दखल शिक्षक ध्येय साप्ताहिकाने घेतली आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नाही, तो विद्यार्थ्यांच्या आवाजाचा, प्रयोगशील अध्यापनाचा आणि रेडिओच्या सामर्थ्याचा स्वीकार आहे. आज मागे वळून पाहताना जाणवतं, रेडिओने विद्यार्थ्यांना आवाज दिला, शिक्षकाला नवी दृष्टी दिली आणि शिक्षणाला एक जिवंत दिशा दिली. म्हणूनच रेडिओ माझ्यासाठी आठवण नाही, तो आजही सुरू असलेला, वाढता असलेला आणि प्रेरणा देणारा शैक्षणिक प्रवास आहे. धन्यवाद.